तुला तिकीट देतो असं सांगून काही जण नजर चुकवायला लागले असं निलेश राणेंनी म्हटलंय। खोटं बोलणारे बरेच लोक आहेत असं देखील निलेश राणेंनी म्हटलंय। निलेश राणे तुला तिकीट देणार असं बोलणारे फक्त एकनाथ शिंदे होते असं देखील निलेश राणेंनी म्हटलं। कोण निलेश राणे, कुठे होता निलेश राणे, काय संबंध होता? लोकांनी ओवाळून टाकला होता। पण या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये निलेश मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस आणि ते म्हणजे शिंदे साहेब। अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो, तू काळजी करू नको, आणि नंतर नजर चुकवायला लागले, नंतर गाड्या बदलायला लागले। निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे, मी मुंबईच्या बाहेर आहे, टर्न मारला नरिमन पॉइंटला तर समोरच भेटले। असे खोटे बोलणारे भरपूर आहेत। इंदापुरात एक जण 19 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर टीका केली आहे। जॅकेट घालून स्टाईल मारणं एवढंच मंत्र्यांनी केलं का असा देखील सवाल अजित दादांनी विचारला। तुमच्याकडे तर काही लोक 19 वर्ष मंत्री होते, आपण मंत्री असताना केलं काय? जॅकेट घातली, स्टाईल मारली, कुठेही काही फोटो काढायचं म्हटलं की त्याच्यात बरोबर चेहरा येतोच। मी बघायचो पूर्वी, अरे आम्ही पण राजकारणात आहे ना। तर इस्लामपूरला ईश्वरपूर करा अशी मागणी सातत्यानं केली जात होती। तुम्ही मागितलं, आम्ही तुम्हाला ईश्वरपूर नाव दिलं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। आता आम्ही मागणार, तुमची द्यायची वेळ आहे, मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे। सातत्याने इथले लोक म्हणायचे की याचं नाव ईश्वरपूर करा। आम्ही निर्णय केला, नाव ईश्वरपूर केलं। लगेच इथले लोक आले, नुसतं ईश्वरपूर चालणार नाही, ते बदला आणि उरण ईश्वरपूर करा। आम्ही लगेच उरण ईश्वरपूर अशा प्रकारचं नाव या ठिकाणी केलं। आता तुम्ही मागितलं, आम्ही तुम्हाला नाव दिलं, आता आमची मागण्याची वेळ आहे। त्यामुळे आता तुम्ही आम्हाला या उरण ईश्वरपूरचा नगराध्यक्ष आणि इथले नगरसेवक निवडून द्या। तर संपूर्ण महाराष्ट्र ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं यावेळेला मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर सुरू राहणार असल्याचं देखील सरनाईकांनी म्हटलं। आमचा टायगर हा वेगळ्या प्रकारचा टायगर आहे असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। ऑपरेशन लोटस नाही, ऑपरेशन टायगर। त्यामुळे ऑपरेशन टायगर हे महाराष्ट्रभर चालू आहे आणि मीरा भाईंदरचं टायगर हा तुमच्या समोरच आहे। त्यामुळे इकडे काय ऑपरेशन टायगर करायची गरज नाही। आम्हाला राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ऑपरेशन टायगर करायचं आहे त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू, कारण आमचा टायगर हा वेगळ्या प्रकारचा टायगर आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व ह्या राज्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे ऑपरेशन राज्यभर होत राहील। तर माझा डीएनए काढणाऱ्यांनी आधी डीएनएचा लॉंग फॉर्म सांगावा असं सुनील तटकरेंनी म्हटलेलं होतं। माझा डीएनए समाजसेवेचा सुनील तटकरेंचं महेंद्र थोरवेंना उत्तर पाहायला मिळालेलं होतं। सुनील तटकरेंच्या चॅलेंजनंतर थोरवेंनी डीएनएचा फुल फॉर्म सांगितलेला आहे। लॉंग फॉर्म नव्हे, फुल फॉर्म असतो, बेसिक इंग्लिश तरी नीट बोला असं प्रत्युत्तर जे आहे ते महेंद्र थोरवेंनी दिलं। इथल्या आमदारांच्या बद्दल मी काय बोलावं? काल परवा त्यांनी माझा डीएनए काढला, त्यांना माझा सवाल आहे डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा, डीएनएचा लॉंग फॉर्म पहिला। आणि डीएनए हा शब्द कशासाठी येतो? होय, माझा डीएनए आहे, माझा डीएनए समाजसेवेचा आहे, माझा डीएनए धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे। माझ्यावरती सारी आजपर्यंत साधी FIR सुद्धा नाही, आणि तुमचे जर काही सातबारा काढला तर तुमच्यावरती झालेले गुन्हे, त्या गुन्ह्याची काढण्यासाठी नोंद इंडियन पिनल कोडमध्ये जे जे काही कलम आहेत गुन्हेगारांच्यासाठी, ते सर्व कलम लावलेला कोण लोकप्रतिनिधी आहे ते कर्जतकर जाणतात। परवा साहेब या ठिकाणी परिवर्तन अपरिवर्तन आघाडीची सभा झाली। परिवर्तन तर त्यांच्याकडनं होणारच नाही साहेब। मी डीएनए, सुनील तटकरेंचा डीएनए काय हे विचारलं साहेब। त्यांनी विचारलं की मला माझ्या डीएनएवर आमदार बोलतोय, तर आमदारांनी डीएनएचा लॉंग फॉर्म सांगावा। आणि डीएनएचा फुल फॉर्म आहे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए। हे सुनील तटकरेंनी मला सांगितलं होतं।
का डीएनएचा लॉंग फॉर्म सांगवी? लॉंग फॉर्म बेसिक इंग्लिश तरी व्यवस्थित